नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी आजची बात या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची मोदींच्या उपस्थितीत बैठक दिल्लीत होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सध्या शहांसोबत ही बैठक सुरू आहे। या बैठकीनंतर निवडणूक समितीची बैठक होण्याची शक्यता आहे। तर वाराणसीमधून मोदी, गांधीनगरमधून पुन्हा अमित शहाच लोकसभा लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर नितीन गडकरींना पुन्हा नागपुरातून तिकीट मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात, भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून, तर गृहमंत्री अमित शहा हे पुन्हा गांधीनगरमधून लोकसभा लढणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून कळते। तर नागपुरामधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा तिकीट मिळणार आहे। सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती कळते। भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री जयशंकर लोकसभा लढू शकतात। राजनाथ सिंह लखनौ, किरेन रिजिजूंना अरुणाचल आणि पश्चिम मधून लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते। स्मृती इराणी अमेठीमधून, ज्योतिरादित्य शिंदे ग्वाल्हेरमधून लोकसभा लढण्याची शक्यता आहे। शिवराज सिंह चौहान विदिशाहून लोकसभा लढवण्याची शक्यता आहे।